राहुरी कॉलेज येथे झेंडावंदन करून परत घरी जात असलेल्या 2 कॉलेज तरुणांच्या दुचाकीला शहरातील गाडगे महाराज आश्रम शाळेसमोर एका माल ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने एक तरुण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी तसेच दुसरा अपघात बस स्थानकासमोर झालेला असून त्यात 2 तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली। राहुरी तालुक्यातील गौटुंबा आखाडा येथील संकेत सखाराम बाचकर वय वर्ष 18 आणि श्रीकांत हापसे हे 2 कॉलेज तरुण दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास राहुरी कॉलेज येथे झेंडावंदन करून दुचाकीवर आपल्या घरी जात होते। दरम्यान शहरातील गाडगे महाराज आश्रमशाळेजवळ त्यांच्या दुचाकीला TN 29BZ 3381 या नंबरच्या माल ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली आणि यावेळी संकेत बाचकर हा दुचाकीवरून पडून माल ट्रकच्या चाकाखाली सापडला। माल ट्रकचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला तर श्रीकांत हापसे हा गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। संकेत बाचकर हा लोणी येथे BSc ॲग्रीचे शिक्षण घेत होता तर श्रीकांत हापसे हा राहुरी कॉलेज येथे शिक्षण घेतो आहे। या घटनेमुळे गौटुंबा आखाडा परिसरात शोककळा पसरलेली आहे। संकेत याच्या पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार असून संकेत याचे वडील सखाराम बाचकर हे स्कूल बसवर चालक म्हणून काम करतात आणि याचवेळी राहुरी बस स्थानक समोर दुसरा अपघात झाला आणि त्यात कानडगाव येथील प्रसाद शरद गागरे वय वर्ष 18 आणि सार्थक कैलास आहेर वय वर्ष 19 हे 2 तरुण दुचाकीवर कानडगाव येथून डोंगरगण येथे जात होते। दरम्यान राहुरी बस स्थानक समोर त्यांच्या दुचाकीला एका आयशर टेम्पोने जोराची धडक दिली। यात प्रसाद गागरे हा गंभीर जखमी झाला तर सार्थक आहेर हा किरकोळ जखमी झाला। शहरात 2 ठिकाणी झालेल्या अपघातात एका कॉलेज तरुण जागीच ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत आणि या घटनांमुळे मयत आणि जखमी तरुणांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत नगर मनमाड राज्य महामार्ग आणखीन किती बळी घेणार असा प्रश्न उपस्थित केला आहे। जालिंदर ढोकणे, राहुरी। आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर MD मेडिसिन DNB नेफ्रोलॉजी ESE नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील। तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे। शिर्डी कोपरगाव रोड कोकमठाण कोपरगाव नंबर